आता बातमी आहे तुमच्या दैनंदिन बँक व्यवहाराशी संबंधित तुमच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून मिस्ड कॉल येत असेल तर सावधान। तुमच्या मोबाईलवर असा मिस्ड कॉल आला असेल तर तात्काळ तुम्ही तुमचे बँक खाते तपासा। कदाचित एक मिस्ड कॉलमुळे तुमच्या खात्यात खडखडाट झाला असू शकतो। मुंबईतल्या एका व्यापाऱ्याला रात्री 6 मिस्ड कॉल आले आणि त्याच्या खात्यातील कोट्यावधी रुपये गायब झालेत। बँकेच्या खातेधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। देशातील मोठमोठ्या बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना या ठिकाणी सातत्याने समोर येऊ लागल्या आहेत। अचानक कोणत्या तरी अनोळख्या नंबरवरून कॉल येतो आणि तो कॉल उचलला की बँकेतील पैसे या ठिकाणी आता उडू लागले आहेत। गेल्या 2 महिन्यापासून अशा घटना सातत्याने वाढू लागल्या आहेत। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी आज घेण्यात आली आणि त्यामध्ये ज्या नंबरवरून चोर लोक जास्त कॉल करतात अशा नंबरची एक लिस्ट या ठिकाणी तयार करण्यात आल्या। यामध्ये 5 असे महत्त्वाचे नंबर त्यांनी सांगितले आहेत जे कॉल तुम्ही अजिबात उचलायचे नाहीत। बँकेतील करोडो रुपये या ठिकाणी अचानक फोन आल्याने उडू लागले आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व बँकेच्या खातेधारकांना मोठी चेतावणी दिली आहे। कोणत्या प्रकारचे अनोळखी कॉल तुम्ही उचलायचे आणि कोणत्या प्रकारचे कॉल तुम्ही अजिबात उचलायचे नाहीत याची लिस्ट सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। यामध्ये सर्वात जास्त बँकेचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे, त्यांना सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना एक वेगळीच सांगण्यात आल्या। त्यानंतर स्टेट बँकेत 60% नागरिकांनी खाते उघडलं आहे। तसेच महाराष्ट्र बँकेत अशा जवळपास वेगवेगळ्या 10 बँकेच्या खातेधारकांना अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगण्यात आल्या। यामध्ये सरकारच्या माध्यमातून 4 सूचना बँकेच्या खातेधारकांना सांगण्यात आलेत। तुमच्या बँकेमध्ये किती पैसे असू द्या, तुम्ही शेतकरी असाल, महिला असाल, पेन्शनधारक असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल आणि तुमच्याजवळ मोबाईल असेल तर तुम्ही या 5 प्रकारच्या वेगळ्या नंबरवरून जर तुम्हाला अनोळख्या नंबरवरून कॉल जर आला तर तुम्ही अजिबात या ठिकाणी उचलायचं नाही असं सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना या ठिकाणी बँकेच्या खातेधारकांना आता आल्या आहेत। सरकार या ठिकाणी खडबडून जागं झालं आहे कारण बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना सातत्याने जास्त समोर येऊ लागलेत। सगळ्यात अर्जंट सूचना सरकारची स्टेट बँकेतील खातेधारकांना आणि पोस्ट ऑफिस मधील खातेधारकांना दिली आहे। तसेच महाराष्ट्र बँकेतील खातेधारकांना या ठिकाणी अर्जंट सूचना सांगितली आहे कारण 3 बँकेमध्ये सर्वात नागरिकांनी जास्त खातं उघडल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, तुमच्याजवळ मोबाईल असेल तर तुमच्या मोबाईलवर या 5 अनोळख्या नंबरवरून कॉल येऊ शकतो। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे 5 नंबर आता जाहीर करण्यात आले आहेत। सकाळपासून न्यूज चॅनल टीव्हीवर सुद्धा बातम्या आता या ठिकाणी येऊ लागल्या आहेत की या 5 नंबरवरून आलेले कॉल्स तुम्ही अजिबात उचलायचे नाहीत। मुंबईमध्ये, पुण्यामध्ये अनेक व्यापाऱ्यांनी अशा प्रकारचे कॉल उचलले आणि त्यांच्या बँकेतील करोडो रुपये या ठिकाणी गायब झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून बँकेच्या खातेधारकांना ही चेतावणी दिली आहे। तुम्ही तुमच्या बँकेमध्ये एखादी एफडी केली असेल किंवा ठराविक रक्कम जर त्या ठिकाणी तुम्ही बँकेमध्ये जपून ठेवली असेल आणि तुमच्याजवळ जर मोबाईल असेल तर बाहेरील देशातील त्या ठिकाणी चोर लोक हे कॉल करत असतात आणि तो जर कॉल तुम्ही उचलला तर तुमच्या बँकेतील पैसे अगदी काही सेकंदामध्येच गायब होऊ शकतात। अशा 2 महिन्यामध्ये त्या ठिकाणी घटना जास्त समोर येऊ लागलेत। त्यामुळे सरकार खडबडून जागं झालंय आणि त्यांनी बँकेच्या खातेधारकांना काही सूचना या ठिकाणी पाळायला सांगितलेत। तसेच असे काही 5 नंबरची लिस्ट सुद्धा सांगितल्या ज्या नंबरवरून काही जरी झालं, चुकून जरी झालं, किती अर्जंट काम असू द्या, तुम्ही या 5 नंबरवरून कॉल अजिबात उचलू नका। किती अर्जंट काम असलं तरी सुद्धा या 5 नंबरवरून आलेले कॉल अजिबात उचलू नका असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। अगदी तुम्हाला माहित असेल कशा प्रकारची फसवणूक होते, नेमकं तुम्हाला काय काय सूचना पाळायच्या आहेत आणि 5 नंबर कोणते आहेत, सरकारने काय काय सूचना सांगितलेत तुम्ही आता पाहू शकता। बँकेच्या खातेधारकांनो तुम्हाला पण माहिती आहे अगदी चहाचे 10 रुपयापासून मोठमोठे 10,000, 50,000 अगदी लाखो रुपयापर्यंत व्यवहार आता गुगल पे, फोन पे यासारख्या खाजगी ॲप्स मधून आता होऊ लागलेत। जवळपास 90% लोकांकडे ही खाजगी ॲप्स आहेत
आणि त्यामुळेच आता तुमच्या बँकेची सर्व काही डिटेल जी आहे तर ती या खाजगी ॲप्सना माहिती असते आणि त्यामुळेच आता फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना या ठिकाणी दिसत असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्ट झालंय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बँकेच्या खातेधारकांसाठी मोठी चेतावणी दिलेली आहे। या 5 पैकी कोणत्याही एका नंबरवरून कॉल आला तर तो कॉल अजिबात उचलू नका। आता हा फोन जर तुम्ही उचलला तर तुमचं खातं एका झटक्यात रिकामं होऊ शकतं। तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेधारक असाल, पोस्ट ऑफिसचे खातेधारक असाल, पोस्टामध्ये एखादी जर तुम्ही एफडी वगैरे केली असेल तर तुम्ही आता सावधान व्हायचं आहे। तुम्ही जर हे नियम नाही पाळले तर तुमची सुद्धा ऑनलाईन फसवणूक होऊ शकते। या 5 पैकी एका नंबरवरून जर तुम्हाला कॉल आला तर हे कॉल्स तुम्ही अजिबात उचलायचं नाही असं सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सूचना देण्यात आल्या। तुमचं खातं नवं असू दे किंवा तुमचं खातं आता त्या ठिकाणी जुनं असू द्या, तुम्ही पुरुष असू द्या किंवा महिला असू द्या, खात्यात थोडे जरी पैसे असतील तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आली आहे। गेल्या 2 महिन्यापासून अनेक नागरिकांचे बँकेतील पैसे या ठिकाणी गायब होऊ लागले आहेत। प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल की पोलिसांना हे चोर सापडत का नाहीत, तर लक्षात ठेवा बँकेच्या खातेदारांनो हे चोर बाहेरील देशातील असल्यामुळे पोलिसांच्या हाती सुद्धा सापडत नसल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे तुमची काळजी, तुमच्या बँकेतील पैशांची काळजी तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागणार आहे। कशा प्रकारे तुम्हाला काळजी घ्यायची आहे, सरकारने कोणते 5 नंबर या ठिकाणी तुम्हाला सांगितलेत, तसेच काय सूचना तुम्हाला सांगितलेत, आता तुम्ही बँकेच्या खातेदारांनो लक्षपूर्वक 2 मिनिटांचं महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि इथून पुढची माहिती कान देऊ नका। तुमच्या बँकेतील या ठिकाणी पैसे जे आहेत तर ते आता एका झटक्यात त्या ठिकाणी नाहीसे होऊ लागलेत। एकाच रात्रीत लाखो लोकांच्या बँक खात्यातून पैसे गायब झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। बँक खात्यातून पैसे चोरण्यासाठी चोरांनी 5 वेगवेगळे नंबर या ठिकाणी बनवले आहेत। या 5 पैकी एकाही नंबरवरून जर तुम्हाला कॉल आला तर अजिबात उचलू नका। सगळ्यात धोकादायक नंबर याबद्दल आता महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून दिली आहे। तुमच्या बँक खात्यात पैसे जर तुम्ही ठेवले असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। 5 धोकादायक नंबर ज्याने लाखो लोकांच्या खात्यातील पैसे आता गायब केलेत। देशाला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। बँक खात्यातून पैसे गायब करण्याचा एक नवा फंडा, फक्त त्या ठिकाणी कॉल येत असतो आणि काही कळायच्या आतच बँक खात्यामधील पैसे या ठिकाणी गायब होऊ लागले आहेत। 5 नंबर धोकादायक या ठिकाणी निवडले आहेत। 5 नंबर या चोरांनी कशा प्रकारे निवडलेत आणि कशा प्रकारे तुमची फसवणूक होऊ शकते, तुम्हाला यामधून कसं वाचायचं, या 5 नंबरची माहिती आता या ठिकाणी सरकारने काय काय दिले आहे। या 5 पैकी कोणताही नंबर आला तर उचलू नका असं सांगण्यात आले। एक घडलेली घटना तुम्हाला या ठिकाणी आम्ही सांगणार आहे, त्यावरून तुमच्या लगेच लक्षात येईल की कशा प्रकारे हे चोर लोक ऑनलाईन माध्यमातून आता कॉलद्वारे, नवीन नंबरवरून कॉलद्वारे तुमची फसवणूक करतात। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला सरकारच्या माध्यमातून असे कोणते 5 नंबर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेत ज्या नंबरवरून तुम्हाला जर कॉल आला तर तुम्ही अजिबात उचलायचं नाही, कारण चोरांनी हेच 5 नंबर या ठिकाणी निवडले आहेत ज्यावरून सहजासहजी आता बँकेतील पैसे या ठिकाणी गायब होऊ लागलेत। परंतु त्याआधी हे चोर लोक नेमकं कशा प्रकारे तुमची ऑनलाईन माध्यमातून चोरी करतात हे तुम्हाला सांगतो। पहा, आता या ठिकाणी तुम्हाला घडलेली एक घटना सांगतो। ती घटना ऐकून तुमच्या लक्षात येईल की किती भयानक प्रकार या ठिकाणी चालू आहे। आता पहा, पुण्यातील एक व्यापारी होते, त्यांच्या बँकेमध्ये करोडो रुपये होते। त्यांनी मोबाईल नंबरवरून आलेला कॉल त्या ठिकाणी अनोळखा उचलला। तो अनोळखा कॉल होता, तो नंबर ओळखीचा नव्हता। त्या व्यापाऱ्याला वाटलं की कोणतं तरी कस्टमर असेल, गिराईक असेल आणि त्या व्यापाऱ्यांनी कॉल उचलला। आता या ठिकाणी त्या ठिकाणी व्यापाऱ्याला वाटलं कोणतर कस्टमर असेल, ग्राहक असेल, म्हणून त्यांनी काहीतरी महत्त्वाचं काम असेल, नातेवाईक असतील, फोन असतील, म्हणून त्यांनी काय केला, तो अनोळख्या नंबरवरून कॉल आला, तो कॉल उचलला आणि त्यांनी काहीतरी वेगळ्या भाषेत, बाहेरील देशातील हा कॉल असल्यामुळे काहीतरी वेगळ्या भाषेत तो त्या ठिकाणी बोलला। 10 सेकंद त्या ठिकाणी कॉल चालला आणि 10 सेकंदानंतर अचानक त्यांच्या बँकेतील रक्कम त्या ठिकाणी गायब होऊ लागली। पटापट त्या ठिकाणी बँकेतील पैसे उडाल्याचे मेसेज त्या व्यापाऱ्याला येऊ लागले, ज्यामुळे पोलिसांनी आता बघा या ठिकाणी आता या व्यापारी काय केला, डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेला आणि पोलिसांना ही तक्रार दिली। ज्यावेळी पोलिसांनी माहिती शोधून काढली तर ती माहिती ऐकून आता तुमच्या सुद्धा पायाखालची माती सरकणार आहे।
तुम्हाला त्या ठिकाणी घाम आल्याशिवाय राहणार नाही। त्या ठिकाणी बँकेतील पैसे कशा प्रकारे चोर उकळू शकतात याची माहिती आता समोर काय आल्या बघा। तुमचे सुद्धा काही ना काही रक्कम बँकेमध्ये असणार, त्यामुळे काय घटना घडल्या तुम्ही या ठिकाणी आता पाहायचं आहे। हे व्यापारी जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेले तेव्हा पोलिसांनी सर्व माहिती काढली। त्यावेळी असं लक्षात आलं या व्यापाऱ्याच्या घरामध्ये त्याच्या नातवाचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाला अनेक ओळखीचे नसलेले सुद्धा लोक येत असतात आणि तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे वाढदिवस असल्यामुळे एकमेकांच्या हातामध्ये हात देत असतात, शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक जण हातामध्ये हात देतच असतो। ज्यावेळी हे व्यापारी एका अनोळख्या व्यक्तीच्या हातामध्ये हात दिले त्यावेळी या चोर व्यक्तीने आधीच त्याच्या हाताला काहीतरी चिकट पदार्थ लावून आणला होता। ज्यावेळी या व्यापाऱ्याने त्याच्या हातामध्ये हात दिला त्यावेळी या व्यापाऱ्याच्या अंगठ्याचा जो ठसा आहे तर तो त्या चोराच्या हातावर त्या ठिकाणी हातामध्ये हात दिल्यामुळे आपटला आणि चिकटला गेला। हाताच्या अंगठ्याचा ठसा या व्यापाऱ्याचा चोराला गेल्याने, चोराच्या हातामध्ये गेल्याने आता त्यावरून त्यांनी त्या व्यापाराचा नंबर मिळवला। कसं मिळवला तर लक्षात ठेवा, तुम्हाला तर माहितीच आहे हाताच्या अंगठ्याचा ठसा ज्यावेळी मिळवता येतो त्यावेळी हे चोर लोक काहीही करू शकतात, कारण आधार कार्ड काढताना प्रत्येक जण हाताच्या अंगठ्याचा ठसा देत असतो। तुम्ही सुद्धा हाताच्या अंगठ्याचा ठसा आधार कार्ड काढताना नक्कीच दिला असणार आणि हाताच्या अंगठ्याचा ठसा आधार कार्डला जोडलेला असतो आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलेलं असतं। ज्यावेळी हाताच्या अंगठ्याच्या ठशावरून आधार कार्डच्या माध्यमातून बँकेमध्ये त्या ठिकाणी हे चोर लोक प्रवेश करू शकतात आणि त्यावरून खातेदारांना अशा प्रकारचा कॉल त्या ठिकाणी येऊ शकतो, कारण बँकेच्या खात्याला मोबाईल नंबर सुद्धा जोडलेला असतो आणि अशा प्रकारे पैसे उडाल्याच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून आता अर्जंट सूचना खातेदारांना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। तुम्हाला कोणकोणत्या सूचनांचं पालन करायचं आहे आणि कोणत्या 5 नंबरवरून नवीन आलेल्या कॉल त्या ठिकाणी उचलायचं नाही काय सांगण्यात आले नक्की बघा। सरकारच्या माध्यमातून कोणत्याही त्या ठिकाणी खातेदारांची आता फसवणूक होऊ नये यासाठी आता 5 नंबरची वेगळी लिस्ट सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या। या 5 नंबरवरून सतत हे चोर लोक कॉल करत असतात, त्यामुळे हे कॉल आपण डिलीट करून टाकायचे, ते कॉल कधी सुद्धा उचलायचे नाहीत असे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले। मग ते कॉल नेमकं कोणकोणते आहेत आणि कोणत्या सूचनांचं पालन तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी करायला सांगितलंय नक्की बघायचं आहे। हे चोर त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान वापरू लागले आहेत, त्यामुळे तुम्ही कॉल उचलताच त्यांचा सॉफ्टवेअर तुमच्या फोनमधील सर्व माहिती चोरत असतो आणि तुमच्या बँक खात्याचा तपशील जसं की आधार कार्ड किंवा पॅन कार्डचा गैरवापर करून ते त्या ठिकाणी तुमच्या बँकेतील पैसे चोरू शकतात। विशेष म्हणजे यासाठी त्यांना कोणत्याही OTPची पासवर्डची गरज नसते, एक कॉल फक्त पुरेसा असतो। म्हणून सरकारने सावध राहण्याची सूचना नागरिकांना या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। आता हे कोणते ते 5 नंबर आहेत या 5 नंबरची माहिती तुम्हाला मी लगेच देणार आहे, कारण की हे 5 नंबर ओळखायचे कसे पहा। हे धोकादायक 5 नंबर आहेत, या 5 नंबरवरून कॉल आला तर अजिबात उचलायचं नाही, पण त्याआधी तुम्ही या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्येच एक छोटंसं आता 10 सेकंदामध्ये एक सेटिंग तुम्हाला करून घ्यायचे। ती सेटिंग जर तुम्ही केली तर तुम्हाला अजिबात त्या ठिकाणी असल्या चोरांच्या नंबरवरून कॉल अजिबात तुमच्या मोबाईलवरून येणार नाही। तसेच बिनाकामाचे तुम्हाला दुसऱ्या कंपनीचे बोगस कॉल देखील, विमा कंपनीचे वगैरे पॉलिसी कंपनीचे जे त्या ठिकाणी बोगस कॉल असतात तर ते सुद्धा येणार नाहीत। तर त्यासाठी एक सेटिंग करायचे, ती म्हणजे काय करायचं ही सेटिंग तुम्ही आता बघू शकता। त्यानंतर तुम्हाला 5 नंबर असे कोणते सरकारने सांगितलेत जे तुम्हाला अजिबात उचलायचे नाहीत ते सांगणार आहे, त्यामुळे 2 मिनिटे वेळ काढून नक्की बघा। आता बघा या ठिकाणी असल्या चोरांचे कॉल अजिबात मोबाईलवर येऊ नयेत, कोणत्याही बोगस पॉलिसीचे बोगस कंपनीचे कॉल येऊ नयेत यासाठी तुम्हाला सेटिंग तुमच्या मोबाईलवरती करायची आहे। कशा प्रकारे करायचे बघा। पहिली गोष्ट तुम्ही मोबाईलवर त्या ठिकाणी डू नॉट डिस्टर्ब म्हणजे DNA सेवा तुम्ही चालू करा। पहा आता यामध्ये बरेचसे लोक असे आहेत की स्मार्टफोन वापरतात किंवा साधा फोन वापरतात, पण त्यांना फारसं यामध्ये आता कळत नाही। यासाठी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सोपी आयडिया या ठिकाणी सांगितल्या, ती म्हणजे सरळ सरळ तुम्ही काय करायचं आहे लक्षात ठेवा, 198 नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे। लक्षात ठेवा 198 नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे। आता
तुमच्या कस्टमर केअरला त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट होईल 198 नंबरला कॉल केल्यावर. म्हणजे तुमच्या सिम कंपनीला आता त्या ठिकाणी कॉल जाईल आणि त्यांना डायरेक्ट तुम्ही आता फोन करून सांगायचं आहे, आम्हाला लक्षात ठेवा, वाक्य लक्षात ठेवा, DNA ॲक्टिवेट करायचं आहे किंवा डू नॉट डिस्टर्ब ॲक्टिवेट करायचं आहे असं त्या ठिकाणी तुम्ही सांगायचं आहे. आणि असं केल्यानंतर काय होईल की आपोआपच तुमचे स्पॅम कॉल त्या ठिकाणी कमी होतील किंवा हे चोरांनी केलेले कॉल तुमच्या मोबाईलवरती येणारच नाहीत. मग आता दुसरं त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे काय करायचं आहे, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचा तपशील, IFSC कोड आता कधीच ओळखीच्या त्या ठिकाणी अनोळख्या त्या व्यक्तीला, म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्याला ओळखत नाही अशा व्यक्तीला अजिबात देऊ नका. सगळ्यात महत्त्वाची सूचना सरकारच्या माध्यमातून ही सांगण्यात आल्या ती म्हणजे आता आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेच्या पासबुकचं आपण झेरॉक्स त्या ठिकाणी काढायला जातो, त्या ठिकाणी मोठी फसवणूक होऊ शकते. झेरॉक्स जर तुम्ही काढायला जात असाल तर ओळखीच्या झेरॉक्स दुकानामध्ये तुम्ही जायचं आहे. अनोळख्या झेरॉक्स दुकानामध्ये जर गेला तर त्या ठिकाणी पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं पासबुक दिला तर त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या डिटेल्स चोरी होऊ शकतात. त्यामुळे ओळखीच्या दुकानामध्ये झेरॉक्स काढा असं सांगण्यात आलंय. आता तुम्हाला सांगत आहे कोणकोणती कामे तुम्हाला करायची आहेत, कोणती सूचना आहे आणि कोणते 5 नंबर सरकारने जाहीर केलेत पहा. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला चोरांचे कॉल येऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी दुसरं काम करायचं आहे. आता ते म्हणजे तुमच्या आधार कार्डला जपायचं आहे. आधार कार्ड त्या ठिकाणी तुमचं कशा प्रकारचं असावं तर मास्क आधार कार्ड एक नवीन त्या ठिकाणी आलंय, ज्यामध्ये एक प्रकारे तुमचा नंबर अजिबात दिसत नाही तर ते आधार कार्ड तुम्ही घ्यायचं आहे. तेच त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती कुठली थर्ड पार्टी ॲप, सॉफ्टवेअर जे त्या ठिकाणी मोबाईलवर एखादी लिंक पाठवत असतात तर ते अजिबात तुम्ही इन्स्टॉल करायचं नाही. जे प्ले स्टोअरवर आहे ते सॉफ्टवेअर आहे, तेच ॲप आहे, ते इन्स्टॉल करा. मग आता तुम्ही म्हणाल मग ते 5 नंबर नेमकं कोणते आहेत, कोणत्या नंबरवरून फसवणूक या ठिकाणी करत आहेत, कशा प्रकारची फसवणूक या ठिकाणी झाल्या, तर बघा आता काळजी घ्यायची आहे तुम्हाला, कारण हे 5 नंबर धोकादायक आहे. आता मेन मुद्द्यावर तुम्हाला यायचं आहे. आता सांगतो पहा, फसवणूक फार मोठी आजकाल होऊ लागल्या. एका रात्रीत लाखो लोकांच्या खात्यातील पैसे या ठिकाणी गायब होत आहेत. या सायबर गुन्हेगारांच्या नव्या पत्तेमुळे बँक खातेधारकांचे त्या ठिकाणी भीतीचं वातावरण आता तयार झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागलं आहे. म्हणून तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. तुमचं कोणत्याही बँकेत खातं असू द्या, त्या ठिकाणी स्टेट बँकेत असू द्या, पोस्टात असू द्या, महाराष्ट्र बँकेत असू द्या, कोणत्याही बँकेत खातं असू द्या, तुम्हाला फोनवरून कोणतीही बँक आता कधीही OTP मागत नाही, पासवर्ड कोणताही बँक तुम्हाला मागत नाही, खात्याचा तपशील कोणतीही बँक मागत नाही. असा कॉल जर त्या ठिकाणी तुम्हाला तात्काळ आला तर बँकेशी तुम्ही संपर्क साधायला सांगितलंय. कुठलीही माहिती त्या ठिकाणी अनोळख्या कॉलवर कोणत्याही व्यक्तीला देऊ नका. वेगवेगळ्या स्कीमा देऊन आता तुम्हाला फसवण्याचा लोक प्रयत्न करू लागले आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे आता लक्षात ठेवा, तुम्हाला नंबर सांगत आहे ते नंबर तुम्ही आता काळजीपूर्वक ऐकायचे आहेत. आता पहा बँकेच्या खातेधारकांनो, या ठिकाणी भारताचा राष्ट्रीय कोड आहे तो म्हणजे +91. म्हणजे कोणताही तुम्हाला साधारणपणे तुमच्या आईवडिलांचा, तुमच्या मित्रांचा, नातेवाईकांचा, पाहुण्यांचा जो अनोळख्या नंबरवरून नवीन सिम कार्डवरून तो कॉल येतो, तो म्हणजे त्याच्या समोर बरोबर लिहिलेलं असतं +91, नंतर पुढं 98, 92, 99 असं काहीतरी लिहिलेलं असतं. म्हणजे तुमचा अनोळखा नंबर येत असताना त्यासमोर +91 असं लिहिलेलं आहे का बघा. कारण भारताचा राष्ट्रीय कोड जो आहे तर तो +91 आहे. आता या नंबरचे भारताचा राष्ट्रीय कोड +91 आहे तर तोच कॉल तुम्ही उचलायचा आहे. मग कोणता कॉल उचलायचा नाही हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले. ते म्हणजे आता बघा +742 सुरुवातीला असतं बघा. अनोळख्या नंबरच्या सुरुवातीला +742 असं लिहिलेलं असतं. हे कॉल तुम्ही अजिबात उचलायचे नाहीत, कारण हे कॉल चोरांचे असतात, बाहेरच्या देशातील असतात. त्यानंतर +111 अशा प्रकारचा नंबर जर तुम्हाला आला तर अजिबात तो कॉल तुम्ही उचलायचा नाही असं सांगितले. तसेच +171 बघा, +171 अशा नंबर त्या ठिकाणी पुढे लावला आणि त्या ठिकाणी अनोळखा नंबर असला तर कॉल उचलायचा नाही. +169 आता असं जर त्या ठिकाणी अनोळख्या नंबरच्या समोर जर लागलेलं असेल तर अजिबात उचलायचे नाहीत. फक्त तुम्ही +91 आता भारताचा राष्ट्रीय कोड आहे, अनोळख्या नंबरवरून +91 समोर लागलेला असेल तरच तो कॉल उचलायचा असं या ठिकाणी सांगण्यात आलंय. तुम्हाला बँकेविषयी अशाच प्रकारची नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.